दत्त जयंतीनिमित्त नरसिंहवाडीमध्ये दत्त जन्मकाळ सोहळा साजरा होतो आणि या जन्मकाळ सोहळ्याचा देखावा नरसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरामध्ये आपल्याला उभारला गेला दिसून येतोय। हा जर देखावा आपण जर पाहिला तर या जन्मकाळ सोहळ्याचा या ठिकाणी देखावा या मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूस उभारला गेलाय आणि हा देखावा पाहण्यासाठी हा देखावा मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केली। आपल्यासोबत वैभव पुजारी आहेत। आजच्या दिवसाचं महात्म्य आणि या नरसिंहवाडी मंदिराचं ठिकाणचं महात्म्य काय आहे? आज मार्गशीर्ष पौर्णिमा, भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस। आज या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा होतो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषामध्ये सकाळपासूनच भाविकांचा उदंड उत्साह आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतो। या कार्यक्रमाकरता दत्त देवस्थाननं सर्व भाविकांना दर्शन व्यवस्थेसाठी सुलभ रांगांची व्यवस्था केलेली आहे। तसंच आलेल्या भाविकांसाठी सुरक्षेची सर्व व्यवस्था या ठिकाणी देवस्थानने केलेली आहे। तर सर्व मंडळींनी अत्यंत शांतपणे या सर्व सेवांचा लाभ घ्यायचा आहे। तसंच दुपारी 11 ते संध्याकाळी 4 व 7 ते 10 अशा या 2 टप्प्यामध्ये महाप्रसादाची देखील व्यवस्था या ठिकाणी देवस्थानने केलेली आहे। तसंच नदीमध्ये जे पोहणारे मंडळी कोण असतील, बुडणारे लोक असतील त्यांच्यासाठीही रेस्क्यू टीम आपली तयार आहे। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, डॉक्टर, सर्व या ठिकाणी आलेल्या भाविकांना सर्व सुखसोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही व ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदार कार्यालय हे गेले महिनाभर या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत। सर्व दत्तभक्तांनी अतिशय शांतपणे या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे। तर एकूण या दत्त जयंतीनिमित्त आणि जन्मकाळ सोहळ्यासाठी नरसिंहवाडीमधील संपूर्ण मंदिर प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, संपूर्ण यंत्रणेसह सज्ज असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसिंहवाडी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।